नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 175 भाग 175. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, किंबहुना पंडुसूता ऐशी ती माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्व का. किंबहुना पंडुसूता ऐशी ती माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्व का. जेव्हा लाटेला आपण अमुक तमुक असे वाटत नाही, तर केवळ समुद्रच आहो असे वाटते, त्याच वेळी विशाल समुद्राची सर्व सत्ता त्या लाटेला आपोआप प्राप्त होते. नळिके वरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकेला तो मी म्हणूनी. म्हणजे पिंजऱ्यातून सुटलेला पोपट, समजा दरवाजा उघडा आहे आणि पिंजऱ्यातून पोपट बाहेर उडाला. पिंजऱ्यातून सुटलेला पोपट आतल्या नळीवरून उडतो आणि नंतर बाहेर येऊन एखाद्या झाडाच्या फांदीवर विसावतो. अगदी तशीच स्थिती जेव्हा आपण देहादिकाचा अहंकार सोडतो आणि ब्रह्मस्वरूपतेचा अहंकार पकडतो, तेव्हा असेच होते. अगा अज्ञानाचिया निदा जो घोरत होता बदबदा तो स्वरूपी प्रबुद्ध चेईला की. मी अमुक तमुक, मी असा तसा असे स्वतःला समजणे हीच जणू निद्रा, आणि याच निद्रेत आपण बदा घोरण्यात आनंद मानतो. पण आता हे मला कळाले की या अमुक तमुक अशा टाकाऊ गोष्टीपेक्षा मी टिकाऊ म्हणून याच्या अगोदरचाच आहे. पै बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी पडला विरेशा, म्हणूनी मुखा भासा मुकला तो. पै बुद्धिभेदाचा आरसा तया हातूनी पडिला विरेशा, म्हणून मुखा भासा मुकला तो. मी असा मी तसा असे आपण जे मुळात नाही, तोच जणू आरसा. तो हातातून स्वरूपज्ञान प्राप्त झाल्यामुळे निसटून खाली पडला आणि फुटला. आता भ्रमामुळे दिसलेला मुखाभास कुठे गेला काय माहित. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा, तै ऐक्य विची सागरा जीवेशा हे. वारा थांबला की पाण्यावर तरंग उठत नाही. मग सर्व एकच पाणी म्हणून मूळचे जसेच्या तसेच असते. तसेच अमुक तमुक गेले की अगोदरचे जे आधीचे आहे ते जसेच्या तसेच हजरच आहे. तैसा आला गेला गुणांचा बोध न मळे तयाचा, तो देही जैसा वेमीचा चंद्र जेवी. तैसा आला गेला गुणांचा बोध न मळे तयाचा, तो देही जैसा व्योमीचा चंद्र जेवी. या अमुक तमुक असा तसा या भ्रमामुळे मूळच्या अगोदरपणात
काहीच बदल होत नाही. मी अगोदर हा जो बोध आहे तो कलंकित होत नाही, मळत नाही. जसा आकाशातील चंद्र त्याच्या पाण्यातील थरथर कापणाऱ्या प्रतिबिंबाने स्वतः चंद्र मात्र कधीच थरथर कापत नाही. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहाळी. ना तरी आपण बिंबलो तिरोनी न्याहाळी. चलन होता कल्लोळी अनेकदा. म्हणजे तीरावरचा माणूस नदीत आपली प्रतिमा पाहतो व या प्रतिमेचा व आपला काहीच संबंध नाही हे कुणी न सांगताच तो जाणतो. का नटलेनी लागवे, का नटलेनी लागवे, नट जैसा न झकवे, तैसे गुणजात देखावे न होनिया. नट आपण केवळ सोंगाळे आहोत हे आपले आपणच मनोमन जाणत असतो. तो स्वतःला कधीच फसवू शकत नाही. पै ऋतुत्रय आकाशे, पै ऋतुत्रय आकाशे, धरुनिया जैसे, नेदिजेच येओ ओसे वेगळेपणा. म्हणजे सर्व ऋतू आकाशात येतात जातात, पण आकाश त्या ऋतूंच्या येण्या जाण्याने ओस पडत नाही. आकाशाला ऋतूचा काहीच पत्ता नसतो. सांडोनी अंगीची खोळी, सांडोनी अंगीची खोळी, सर्प रिगालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. म्हणजे साप जेव्हा आपली कात टाकतो तेव्हा आपल्या कातेची काय होईल काय नाही होईल याची तो काळजी करत बसत नाही. तसे ज्ञानी हे देहाच्या जन्मजरा मृत्यू यांच्याबद्दल उदासीन राहतात. ते याची अजिबात काळजी करत नाही, कारण ते हे पक्के जाणतात की देह केवळ देहाच्या ठिकाणीच देहधर्मानुसार वर्तत असतात. तिथे कोणाचे काही चालत नाही हे तो पक्के जाणतो. देह देहाच्या ठिकाणी देहधर्मानुसारच वागतात. माझ्याशी त्याचा काही एक संबंध नसतो. मी माझ्या अगोदरच्या किंवा केवळ असण्याच्या स्वभावानुसार वागावे, बस इतकेच मला माहीत आहे. घटांचिया खापरिया, घटभंगी फेडिलिया, महदाकाश आपेसिया, जालेची असे. घट फुटला, घटांची दोन खापरे वेगवेगळी झाली. घटाकाश आपोआप मूळचे होते तसेच महदाकाश म्हणून राहिले. म्हणजे घट फुटला आणि आतील घटाकाश आपले मूळ जे महदाकाश त्याप्रमाणे आपोआप झाले. मी अमुक तमुक असा तसा हे जणू घटाकाश, आणि घट फुटला अमुक तमुक असा तसाचा आधार म्हणून असलेले मूळचे असणे, पण जे अगोदरपणाने नेहमीच हजर असते ते तसेच्या तसेच बिनडागच राहिले. तैसी देहबुद्धी जाये, जई आपणपा आठव होय, तै आन काही आहे ते वाचुनी. देहबुद्धी गेली, ती आपण असणेपणाने आहो या बोधाच्या आड होती. पण आता बोधाव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही, कारण आता आपल्याला आपला आठव झाला आहे. आपल्या हाती एवढेच आहे की आपणच असलेले ज्ञान कसे वही वाटते हेच पाहणे, हेच महत्वाचे आहे. उगीच स्वतःला ज्ञानी समजण्याचा मूर्खपणा करू नये, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नेती नेती याचा साधा सरळ अर्थ एवढाच आहे की समजतो तसे आम्ही नाही, समजतो तसे आम्ही नाही. मग तुम्ही स्वतःला अमुक तमुक समजा की ब्रह्म समजा, तुम्ही पण अगोदरचेच आहात. हे अगोदरचे असणे मुद्दाम स्वतःला समजण्याचे कारण नाही, कारण ते हजरच आहे, स्वयंसिद्धच आहे. आपण स्वतःला काहीही समजा, ते आपण असूच शकत नाही.
तर हा समज ज्यामुळे प्रकाशित होतो ते प्रकाश विणारे आपण आहोत. भान संवित जे म्हणतात ते हेच. असणे पण ही कल्पना नाही. कुणी कितीही म्हटले तरी ही कल्पना आहे, मान्य आहे, मनाचा खेळ आहे, कंडिशनिंग आहे, वगैरे वगैरे. तरी पण आपण आहो हा सर्वांना अपरोक्ष असा अनुभव आहे. तो कोणी नाकारू शकत नाही. पण केवळ देहबुद्धीला महत्त्व दिल्यामुळे आपण आपणच असलेल्या स्वधर्माला आपण पारखे झालो आहोत. देहबुद्धीला चिटकून राहिल्यामुळे मरणाची भीती दिवसेंदिवस वाढत राहते. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, कोणत्याही प्रकारची आठवण न करता किंवा आठवण न येता घोकणी न करता जे आहे ते कोणत्याही आठवणीला ओळखते, पण कोणतीही आठवण जे आहे त्याला ओळखू शकत नाही, कारण ते कुठल्याच पूर्वानुभवात नसते. याच क्षणी नित्य नूतन असते. असे जे केवळ आपले असणे जे आहे तेच आत्मज्ञान, जे सदैव नित्य नूतन आणि निरंजन असते. भक्ती तुमच्यामध्ये मूळचीच स्वयंप्रकाशी आहे. मुद्दाम करावी लागत नाही. आपण असल्याची जाणीव आणि जाणीवेमध्ये आपण असल्याचे प्रेम हीच ती भक्ती. एकाही शब्दाचा उपयोग न करता खरा एकांत काय, खरा निवांतपणा काय याचा विवेक करा. हातावरील आवळ्यासारखे सारे स्पष्ट पहा, चारीही बाजूनी पहा. हे असे पाहणे व केवळ पाहण्यातच गुंतणे, या गुंतण्याला वाटले तर तुम्ही ध्यान म्हणू शकता. इथे सर्व शब्द गळाले पाहिजे. देहाच्या रूपाने प्रयत्न करून आपण कोण याचा शोध कधीच लागणार नाही. जप तप करणे हे एखाद्या नशेसारखे पण असू शकते. नशेत किंवा झोपेतही न मन ही दशा येते, पण तो शोध आत्मशोध म्हणता येईल काय? संदर्भ ग्रंथ आत्मप्रेम पान 170. श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टच म्हणतात की कुंडलिनीच्या जागृतीने स्वस्वरूपाचा अनुभव येणार नाही. आता अमुक तमुक असा तसा असे राहू नका, तर असणेपणात राहा, अगोदरचे पणात राहा. यात नवीन काहीच नाही, ओढून ताडून काहीच करायचे नाही. जसे आहात तसेच स्वाभाविक राहा. जसे आहात तसेच स्वाभाविक राहा. गुरुची नक्कल करू नका, त्याचे अस्सल पकडा आणि शांत राहा, गप्प राहा. कायेच्या ओळखीची सवय लवकर सुटत नाही, हाच मुख्य अडथळा आहे. देहमनाला प्रकाशित करणाऱ्याकडे लक्ष असले की मग मात्र काहीही धोका नाही. विचार तुमचे असतात की मनाचे? एकाही शब्दाचा अनुभव नाही अशा अवस्थेत राहा. जे मन मनानेच मनपण विसरते तेच उन्मन म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे आतील गुरुत्व हे प्रसन्न होते आणि ती आपली भ्रमाची पाळेमुळे खणून टाकते. त्यामुळेच खरी उमज येते, खरा बोध होतो. मग मात्र कोणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही. तुम्हाला काय समजून मरणार हे तुम्ही आत्ताच ठरवा. निर्जीव मडे होऊन मरणार की चिन्मय रूपाने मरणार? कारण अंतिमती तैसी गती. आताही तेच आणि पुढेही तेच असे झाले पाहिजे. आपण असल्याच्या आठवणीला आठवा कृष्ण म्हणून भजा किंवा अष्टभुजा देवी म्हणून भजा. बाकी काही करू नका. ऐकले ते फक्त लक्षात ठेवा. निश्चित योग्य वेळी ते कामाला येईल. स्वतःचे वृत्त जाणले तर वृत्तीचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मग शरीराच्या असण्या नसण्याची काहीच अडचण नाही. तू नसशील तर ईश्वर तरी असणार काय? कोणत्याही साधनाचा तसा काहीही उपयोग नाही. असणेपणात असण्याला कोणते साधन करता येते बरे? आपले अगोदरचे पण आहे तसेच आहे.
हा बोध, हे कळणे म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. जे काही आहे ते आपणच व आपल्यामुळेच, हेच अपरोक्ष ज्ञान. आत्माराम म्हणजे आपला आराम आपण. आत्माराम म्हणजे आपला आराम आपण, आपला निवांतपणा आपण. गाढ झोपेत जो आपण म्हणून आपल्याला विसरला, त्याला पहाटे कुणी जागा केला, किंवा त्याला जाग कशी आली, का आली? जो जिवंत असूनही चिरशांत झाला, तो असाच्या असाच तात्काळ शुद्ध ब्रह्म झाला असे समजावे. व्यक्तित्वाचे कारण, एकमेव कारण म्हणजे मोह, आणि हेच तुम्ही ओळखा. जोपर्यंत तुमची ओळख तुमच्या हाती आली नाही, तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. जो कुणी ज्ञानी दुसऱ्याला उणा म्हणेल, तर तो अजून स्वतःच उणा आहे असे समजावे. असो. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, झोप जशी गरीब श्रीमंताला सारखीच असते, सर्व प्राणी मात्रांना झोपेचे सुख इथून तिथून एकच असते. 10 लाख देणे असलेला आणि 10 लाख येणे असलेला झोपेत मात्र एकच असतात. महापापी आणि महायोगी झोपेत मात्र सारखे आणि एकच एक. उरतेपणी विचार करता, हे विश्व जसे दिसते तसे नाही, म्हणून ज्ञानी लोक या जगाला मिथ्या म्हणून पाहतात. डोंगर म्हणजे ढिगारलेली दगडधोंडे माती. डोंगर म्हणजे ढिगारलेली दगडधोंडे माती. तिथे डोंगर म्हणून काहीच नाही. तिथे डोंगर म्हणून असं काहीही नाही. मुंबई, लंडन म्हणजे केवळ लाकडाचा फापट पसारा, माती, दगड, धोंडे, लोहा, लोखंड यांची एक उपयुक्त रचना, एवढेच. एकमेकावर रचून आज स्पेस निर्माण केली जाते आणि त्यात राहता येईल अशी व्यवस्था होते. मग मुंबईकडे पाहताना आपले लक्ष दगड, धोंडे, लोहा, लोखंड याकडे लक्ष राहत नाही. मुंबई, मद्रास, कलकत्ता हे सारखेच भुशांचे लाडू. अस्वलिणीचा मुका घेतला तर तोंडात काय येते? उठूनही घ्या, तुम्हाला थू थू हे करावेच लागेल. म्हणून ही सृष्टी ज्ञानाला आपले खरं रूप दाखवते, पण अज्ञानी माणसाला अस्वलिणीच्यात गुंतून ठेवते, भुलवून ठेवते. सृष्टीचे खरे रूप पाहण्याकरता गुरु एक नवा डोळा देतात आणि पहिले जुने मिथ्या डोळे, जे काही मिथ्या पाहतात ते काढून घेतात. श्रीरामाची भेट होण्यापूर्वी मारुतीला मी माकड आहे असे वाटत होते, पण राम नावाच्या सद्गुरूची भेट झाली आणि त्याचे कल्याण झाले. सिंहाच्या बछडाला भ्रांती झाली, तो धनगराच्या कळपात राहणारा मेंढरू झाला, पण त्याला सिंह गुरु भेटला. मग तो मजला आपण कोण आहे ते. गुरु मिथ्या पाहणारे दोन डोळे काढून घेतात आणि ज्ञानरूपी तिसरा डोळा देतात. मी कोण आहे, मी काय आहे, हे कळले की मग शास्त्रग्रंथ काहीही कामाचे नाहीत. त्याची आता काही गरजच नाही. अक्षरे कळल्यानंतर 12 खडी पाठ करायची काय गरज बरे. ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडला की या डोळ्यांनी पाहता सर्व जगांचा नाश होतो. म्हणजे जग जग म्हणून सुखदुःख देणारे, हर्ष विषाद देणारे, ताणतणाव देणारे न राहता एखाद्या आनंद बाजारासारखे वाटते. मग असे हे जग ज्ञानी माणसाकरता जणू खेळण्याचे घरच आहे की काय असे वाटते. आता कोणतेच कल्पना विश्व नाही. कल्पना म्हणजेच माया. अमुक तमुक अशी कल्पना जो करतो तो जीव, पण अतिशय शांत निश्चल झाल्याशिवाय हे लक्षात येणार नाही. कारण कोणत्याही कल्पनांच्या मागे आपणच आहोत. म्हणजे कल्पना व मी एकच हे जाणणे ज्यामुळे शक्य होते, ती उमज, तो बोध. तो बोध हा कोणाचाही वैयक्तिक असा नसतो. तिलाच आपण म्हणायचे की लेणाऱ्याच्या दृष्टीने म्हणजे वापरण्याच्या दृष्टीने दागिना असतो, पण सोनार दागिना देताना तो दागिना देत नाही, तो सोने देतो.
व वापरणारा तो दागिना म्हणूनच घेतो. सोनाराची जास्त दृष्टी सोन्याकडे असते आणि कमी दृष्टी दागिन्याकडे असते. पण आपली जास्त दृष्टी दागिन्याकडे आणि कमी दृष्टी सोन्याकडे अशी आपली स्थिती आहे. म्हणजे आपले अस्थिभाती प्रियेकडे लक्ष कमी आणि नामरूपाकडे जास्त. सर्व अध्यात्म यात येते. इतकेच समजले की बस. मोहग्रस्त दृष्टी असली की मग मात्र घोटाळा होतो. पुरुषवाचक ब्रह्म म्हणजे सोने आणि स्त्रीवाचक माया म्हणजे अलंकार. या ब्रह्म आणि माया याची वेगळी ग्राह्य मानली म्हणून लोभ, मोह, ईर्ष्या तुम्ही झालात, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. रंगरूप आकार म्हणजे दागिना यातच गुंतल्यामुळे अलंकार सोने म्हणूनच खरे आहे, पण दागिने म्हणून केवळ भास आहे, हे न कळल्यामुळे सर्व अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ही अडचण म्हणजेच महामाया. देहबुद्धी म्हणजे खंडित भाव आणि सर्वात्म भाव म्हणजे अखंडत्व. राजा जसे आपले एवढे एवढे ऐश्वर्य आहे, यात रममाण होऊन राजेपणाने राहतो आणि शिपुर्डा मात्र शेवटपर्यंत शिपुर्ड्याच्याच जाणीवेने राहतो, तसा हा सर्व प्रकार आहे. स्वरूप ज्ञान हे अशाच प्रकारचे आहे. ज्याला कळेल तो तेच होणार. स्वरूप ज्ञान हे अशा प्रकारचे आहे, ज्याला हे कळेल तो तेच होणार. अळीची भिंगोटी होणार. म्हणून आपण अगोदरचे याच आठवणीने राहा, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज पण सांगतात. उठता बसता आठवण विसरू नये, हाच जप अष्टोप्रहर ठेवा. आपण आपण आठवण विसरलो तर नाही ना, याकडेच बारीक लक्ष ठेवा. त्यालाच निधिध्यासन म्हणतात. आठवण विसरलो तर खंत वाटू देऊ नका, परत ठेवा. सहजासहजी जे आहे ते म्हणजे आपली आठवण आपण ठेवणे. आपल्या आठवणीने राहण्याइतके सोपे दुसरे कोणतेच साधन नाही. तिच्याच ओळखीने राहा, आपल्याच ओळखीने राहा, याच आपल्या ऐश्वर्यतेने राहा. हाच ऐश्वर्य योग समजा. हाच ऐश्वर्य योग समजा. या अशा ओळखीत कमी जास्तपणा कधीच होत नाही. ओळख म्हणजे ओळख, ती कधीही अपूर्ण नसते. अपूर्ण असेल ती ओळख कशी? आत्मज्ञान म्हणजे ही ओळख, स्वतःची ओळख. ही एक मिजास आहे, ही एक मस्ती आहे, हा एक आनंद आहे, हा एक उन्मनी भाव आहे. यालाच श्री सिद्धरामेश्वर महाराज ब्रह्माचे ऐश्वर्य भोगणे असे म्हणतात. जीवपणाची म्हणजे मर्यादितपणाची, दरिद्रीपणाची भ्रांती ही उगीच आली आणि मग ती उगीच गेली. वाटलं तर व्यर्थ त्रास देऊन गेली असे म्हणा. आपल्याला आपल्याच आजूबाजूच्या लोकांनी फसवले आहे, बनवले आहे. बारशाच्या दिवशी त्यांनी आपल्याला अरुणराव म्हणायचे ठरवले. मग फुकटात अरण्या हा अरुणराव झाला आणि जन्मभर ताठ्याने वागायला लागला. असो, श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, ज्याचा बाप राजा असतो तो आपल्या मुलाला आपल्या गादीवरच बसवतो. तसे श्री गुरु आपल्या शिष्याला आपल्यासारखे तात्काळ करतात. तया काळ वेळ न लगे. आता ऐश्वर्य योग भोगा. तात्पर्य, मौज में रहो, अपनी महिमा में रहो. नमस्कार.